नावाला आपलं पत्र बनवलं, एक पत्र देऊन टाकलं, तुला याचा सांभाळ करायचा आहे, हे माझ्याकडनं होणारच नव्हतं. त्यांची अपेक्षा एवढीच होती, ह्यांना अडकवण्याचं. ह्या माणसाला कसं अडकवण्यात येईल ह्याचं सर्वस्वी हा फक्त आणि फक्त त्या माणसाचं काम चालू आहे. हे काय होणार नाहीये, कारण की त्यांना पण कळलंय की ह्यातून या माणसाचं काय वाईट होणार नाहीये. ऑफर दिली होती का? ऑफर वगैरे होतं. थंडी पण आश्वासन पैशाचा आमिष किंवा अशा काही प्रकार आता यात असं ह्याच्यात नेल्यानंतर कसं कोणत्या गोष्टीचं आश्वासन देतील तो काय देतील. नावाला आपलं पत्र बनवलं, एक पत्र देऊन टाकलं, तुला याचा सांभाळ करायचा आहे, हे माझ्याकडनं होणारच नव्हतं. त्यांची अपेक्षा एवढीच होती ह्यांना अडकवण्याचं. की याला आणि माझं म्हणजे ते हे जे ह्याने सांगितलं की ते सगळ्यांनी एक मान्य केलं की जितेंद्र आव्हाड कशातच सापडतं. मी सांगितलं त्यांना यांचं काम करण्याची स्टाईल वेगळी होती. मी बघितलं, मी जवळून बघत होतो ना, कारण की मी पीओ होतो त्यावेळेस. या सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या. ह्या माणसाला कसं अडकवण्यात येईल ह्याचं सर्वस्वी हा फक्त आणि फक्त त्या माणसाचं काम चालू आहे. हे काय होणार नाहीये, कारण की त्यांना पण कळलंय की ह्यातून या माणसाचं काय वाईट होणार नाहीये, म्हणून हे असे दुसरे उद्योगधंदे करायचे. अजित पवारांना काय सांगायचं तुम्हाला एकंदरीत? काय दादांना हात जोडून विनंती आहे, दादा या माणसाने ब्लॅकमेल करून आम्हाला घेऊन दे, मला तरी घेऊन दे. महाराष्ट्रात काही मला जितेंद्र आव्हाड साहेबांनी ऍक्सेप्ट करू किंवा ऍक्सेप्ट न करू, पण मी या माणसाला आयुष्यात कधी सोडणार नाही. हे माझं तेव्हा पण वाक्य होतं आणि आता पण आहे. सर, महाराष्ट्रात काही ठराविक नेतेच आहेत जे सरकारच्या विरोधात बोलत आहेत आणि ह्या असे विरोधक कमी करण्याचा प्रयत्न आहे का? मला वाटत नाही. हे फार छोट्या लोकांची छोटी राजकारण आहेत. हे सरकार देवेंद्र फडणवीस चालवत आहेत आणि त्यांचं वाक्य पहिल्या दिवसाचं जे वाक्य होतं की मला विसंवाद कमी करायचा आहे, मला विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संवाद निर्माण करायचा आहे, त्यांच्या या वाक्यावर माझा विश्वास आहे आणि माझी खात्री आहे की हे जे काय झालंय त्याचा देवेंद्र फडणवीस गांभीर्याने दखल घेतील.